शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हवामान अंदाज, भारतीय हवामान विभाग IMDच्या अहवालावर आधारित. हो शेतकरी मित्रांनो, पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, राज्यात मान्सूनचे आगमन काहीसे रेंगाळले असले तरी आता मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 23 जून पासून पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने IMDने वर्तवला आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर वळूया मुंबईकडे. मुंबईत हवामानाचा पारा चढलेला असून दुपारच्या वेळी उष्ण व दमट म्हणजे हॉट अँड ह्युमिड वातावरण राहील. मात्र संध्याकाळ किंवा रात्रीच्या वेळेस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, आता वळूया आपण पुण्याकडे. शेतकरी मित्रांनो, पुण्यात सध्या अक्षांश ढगाळ वातावरण असून कमाल तापमान 35 ते 37 अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील आणि दुपारनंतर उकाडा जाणवू लागेल आणि पुढच्या काही दिवसात हलक्यात सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, आता विदर्भामध्ये कमाल तापमान उच्च पातळीवर कायम राहणार असून उष्णतेची लाट म्हणजेच हीट वेव्ह जाणवण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. शेतकरी बांधवांनो, म्हणजे विदर्भाकडे जास्त हीट वेव्ह आहे, म्हणजे उष्णतेची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये काय आहे हे हवामान अंदाज तो आपण बघूया. मराठवाड्यात ढगाळ हवामानाची स्थिती असून काही जिल्ह्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा शेतकरी बांधवांनो, मध्य महाराष्ट्रामध्ये काय आहे हवामान अंदाज. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा महाराष्ट्र हवामान अंदाज. शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज हवामान काय आहे, तालुक्यामध्ये आज काय आहे ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून तालुक्यातून बघत आहात ते पण आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि हो शेतकरी मित्रांनो, अशाच ताज्या अपडेटसाठी बघत राहा जनता न्यूज. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.